कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक, नवनीतचं पुस्तक बाजारात आलेलं आहे आणि त्या पुस्तकामधील घटक पहिला संख्याज्ञान आपण घेऊन येत आहोत आणि त्या संख्याज्ञानमधील पहिला चॅप्टर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, त्यांचे वाचन व लेखन कशा पद्धतीने करायचे ते पण आज आपण बघणार आहोत. तर चला चालू करूया. तर मित्रांनो, बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि देवनागरी संख्याचिन्हे यातील आपण फरक जाणून घेऊया. तर पहिलं, तर देवनागरी म्हणजे जे आपण आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की मराठी भाषेत आपण वापरतो ते कसे आहेत: 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि त्या संख्याचिन्हांसाठी आंतरराष्ट्रीय मध्ये पण कसे आहेत आपण म्हणतो: 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर हे 0 साठी 0, 1 साठी 1, 2 साठी 2, 2 साठी 2, 3 साठी 3, 4 साठी 4, 5 साठी 5, 6 साठी 6, 7 साठी 7, 8 साठी 8 आणि 9 साठी 9. जर हे संख्याचिन्ह वापरले तर ते काय होतात? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह होतात. मग बघा, 497 ही संख्या आंतरराष्ट्रीय मध्ये कशी लिहायला आपण? 497. 4 ला इंग्लिश मध्ये 4 लिहा, 9 ला 9 ला 9. तर हे सोपं आहे. याच्यावरचे प्रश्न कसे आहेत ते पाहूया आपण. आता पहिला प्रश्न बघा: 30,008 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा उपयोग करून कशी लिहितात? आता आंतरराष्ट्रीय म्हणलं तर देवनागरी येणार नाही, म्हणजे हे उत्तर येऊ शकत नाही, हे येणार नाही. मग इंग्लिश मध्ये लिहायचं आहे आपल्याला 30,008. पर्याय काय येईल? 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 2 नंबरचा प्रश्न पाहूया. 5135 5135 वजा 467 या वजाबाकीचे उत्तर पुढीलपैकी कोणते? आता वजाबाकी करायची आपल्याला, ठीक आहे. तर 5 मधून 7 जातं का? नाही. तर इथून घेतला हातचा, हे आलं 15, 15 तून 7 गेलं 8. आता 2 मधून 6 जातं का? नाही. इथून घेतला हातचा, इथं आलं 12. सॉरी, हात आपण काय घेतलं? कॅरी घेतलं. 12 मधून 6 गेलं 6. शून्यातून 4 जातं का? नाही. म्हणून इथून आपण 1 घेतलं. 10तून 4 केलं 6 आणि 4 मधून 4, 4668. आणि हे उत्तर कसं दिले यांनी? मराठीमध्ये म्हणजे देवनागरीत दिले. 4668 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? तर ही संख्या कोणती आहे? 98,584. तर बघा, 98,084 हे पहिले येईल का? नाही. 98,584 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 2 बघा: पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता आपल्याला अयोग्य जोडी शोधायची. तर बघा, 6, हे जे 6 आहे त्याच्यासाठी हे संख्याचिन्ह आहे. आता संख्याचिन्ह एकदा लिहू आपण, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. बघा, हे 0 साठी असं येईल, ह्या 1 साठी, ह्या 2 साठी, 3 साठी, 4 साठी, 5 साठी, 6, 7, 8, उलट लिहिलं. बघा, 9 कसं येईल? इंग्लिश मध्ये 9 असेल, मराठीत 9 असेल, ठीक आहे. तर ही झाली संख्याचिन्हे. आता संख्याचिन्हात 6 साठी 6, बघा, 6 साठी 6, 2 साठी 2, 7 साठी 7, हे योग्य आहे. हे कसं योग्य? आपल्याला अयोग्य जोडे ओळखायचे. आता 2 नंबर बघा: 1 साठी 1, 9 साठी 9, 6 साठी 6, 6 साठी 6, हे पण योग्य आहे. 2 साठी 2, 0 साठी 0, 4 साठी 4, 6 साठी 6, 5 साठी 5, हे पण योग्य आहे. इथं बघा, 2 साठी 2, 7 साठी 7, 9 साठी येथे 1 लिहिले,
त्याच्यामुळे हे अयोग्य आहे आणि आपल्याला अयोग्य शोधायचे, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. चित्र पहा व त्यात दाखविलेल्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून लिहा. कशी लिहाल? आता बघूया. इथं बघा, इथं किती आहेत? 1 2 3 4 5. आंतरराष्ट्रीय मग इंग्लिश मध्येच लिहावं लागेल. ठीक आहे. इथं 1 2 3 4. इथं 1 2 3. 1 2 3 4 5 6. किती आलं? 5436. मराठीत येणार नाही, म्हणजे देवनागरीमध्ये येणार नाही, आंतरराष्ट्रीय म्हणलेलं आहे. पुढे बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 4 अंकी सर्वात मोठी संख्या ही आहे. व 3 अंकी सर्वात लहान संख्या. 3 अंकी सर्वात लहान कोणती संख्या आहे? तर ती आहे 100. यांच्यामधील फरक, यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी. किती आली? 9 9 8 9. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर 9 8 9 9 पर्याय क्रमांक काय येईल? 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 5 नंबरचा प्रश्न. 5 नंबरचा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना अवघड जातोय. बघा बघा, इथं काय म्हणलंय? पुढील प्रतीक चिन्हांचे निरीक्षण करा व तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? आता बघा, इथं काय आहे? ह. ह कशासाठी असतं? 1000 साठी. मग इथं किती आलं? 1000. हे 1000. हे पण किती आलं? 1000. हे पण किती आलं? 1000. दशक. दशक म्हणजे किती असतं? 10. हे 10 आणि हे 10. आता किती हजार आहेत बघा? 1 2 3. म्हणजे 3 ह झाले अधिक किती झाले? 3 द. बरोबर. म्हणजे हे 3000 झाले आणि 3 दशकचे हे 30 झाले. यांची बेरीज केली तर ते आली 3030. मग 3030 हे मराठीत कसं लिहाल तुम्ही? असं लिहाल. ते देवनागरीत कसं लिहाल? असं लिहाल. आणि आंतरराष्ट्रीय मध्ये असं लिहाल. म्हणजेच उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत? तर एकूण 10 आहेत. आणि देवनागरी संख्या चिन्ह पण किती आहेत? 10 आहेत. आणि 10 आणि 10 मध्ये किती फरक असतो? शून्यचा. 6चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 बघा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. बर. एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक, हजार या स्थानावर अनुक्रमे 7 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल? तर कसं लिहाल? पहिल्यांदा आपण एकक लिहूया. एकक नंतर असतं दशक, मग शतक आणि मग त्यानंतर असतं हजार. मग एकक स्थानी कोणता अंक आहे? 9. आता आंतरराष्ट्रीय मध्ये लिहायचंय. 9 कसं येईल? असेल. दशक स्थानी कोणता अंक आहे? 7. दशक स्थानी 7 येईल. शतक स्थानी कोणता अंक आहे? 5. इथे येईल 5. आणि हजार स्थानी कोणता अंक आहे? 8. तर 8579 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पर्याय क्रमांक 1 काय येणार नाही? तर इथं हे 2 अंक देवनागरी दिलेत, 2 अंक आंतरराष्ट्रीय मध्ये दिले तर सगळे अंक कसे पाहिजेत? एक तर आंतरराष्ट्रीय किंवा देवनागरी असे आपण करू शकत नाही. आता 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? बघा, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या 9 9 8 येईल. 9 येणार नाही कारण किती विषम बनेल. तर कोणतं येईल पर्याय? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 3277 बघा, 3277 अधिक 4503 यांची बेरीज 7 आणि 3 10. हातचा आला 1. 7 आणि 1 8. 2 आणि 5 7. 3 आणि 4 7. 7780. आता हेच आंतरराष्ट्रीय मध्ये लिहायचं तर कसं येईल? 7780. कोणतं येईल? पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 7500 कशी? 7500 म्हणजे कसं असतं? 7500
हेच आंतरराष्ट्रीय मध्ये कशी लिहाल आपण, अशी लिहाल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाची उत्तर येईल. आता गटात न बसणारी संख्या हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, हे पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, हे पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. हेच काय आहे, देवनागरी. म्हणून उत्तर काय येईल, देवनागरी हे गटात नाही बसत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 12 बघूया. 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल. तर बघा, हे 2 कसं येईल, असं, हे 1, हे 8, हे 2 आणि हे 6. खाली बघा कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 दिसतोय, तीच आहे. ठीक आहे. तर 12चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता 13 नंबरचा प्रश्न बघा. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल. शतक स्थानी हा एकक स्थानचा अंक, हा दशक, हा शतक. शतक स्थानी का कोणता अंक आला, 6. 6 आंतरराष्ट्रीय मध्ये कसा लिहितो आपण, तर तो पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही. तर पहिली संख्या कोणती आहे, 9,563. 9,563 हिचं वाचन योग्य आहे. 2,748 हिचं पण वाचन कसं आहे, योग्य आहे. 3,171 3,171 हे वाचन योग्य आहे. 4,579 तर 4,579 म्हणजे 7 9 असतं. हे किती आहे, 89 आहे. हे किती आहे, 89 आहे. त्याच्यामुळे हे वाचन काय झालंय, चुकीचं, आणि आपल्याला चुकीचं विचारलं होतं. म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 येईल. आणि आपल्या आजचा जो घटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे, त्यामधील शेवटचा प्रश्न बघा. असे हे 15 प्रश्न, आणि त्यानंतर आपण काय करत असतो की डेली काही ना काही विद्यार्थ्यांना 15-20 क्वेश्चन प्रॅक्टिससाठी देतच असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की आपल्या क्लासची म्हणजे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशी बॅच चालू आहे. दोन्ही पद्धतीने आपली बॅच चालू आहे, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. जस्ट चालू झालेली आहे बॅच. तर ह्या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. ह्या बॅचसाठी जॉईन होण्यासाठी तुम्हाला फक्त ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे. ह्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क साधू शकताय. याच्यावर संपर्क साधा आणि तुमचे जे काय चौथीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना अशा पद्धतीचे सोप्या पद्धतीने आपण ते प्रश्न शिकवणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे, प्रत्येक झालेल्या टॉपिकचे व्हिडिओ बनणार आहेत की जे तुमच्या विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरतील. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्यांची बेरीज किती. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे एकूण किती आहेत, 10, आणि देवनागरी संख्या चिन्हे किती आहेत, 10. 10 आणि 10ची बेरीज आली 20. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण पहिला घटक कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण दुसरा घटक घेऊन येत आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.